नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिअलिटी एक्सपर्ट मराठीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की जे तुम्ही घराचं बांधकाम करताना टाळल्या पाहिजे, की ज्या गोष्टींमध्ये तुमचा खर्च जास्त होणार आहे आणि फायदा कमी। अशा काही गोष्टी असतात ज्यावर आपण फालतू खर्च करतो, ज्यामुळे आपल्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते, आपल्याला पैसे जास्त लागतात, आपलं मटेरियल जास्त येतं, मटेरियल वेस्ट होतं। तर अशा काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा खर्च कमी होऊ शकतो आणि ज्या गोष्टींची घरासाठी गरज देखील नसते, अशा काही गोष्टी ज्या टाळून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता। तर मित्रांनो, आपण काय करतो, आयुष्यभराची कमाई लावून घर बांधत असतो। बरेचसे असे आपले मित्र असतात, मला गावाकडे घर बांधायचंय किंवा स्वतःचं घर बांधायचंय, मग त्यांना त्यांच्याकडे बजेट जे असतं ते लिमिटेड असतं आणि त्या लिमिटेड बजेटमध्ये त्यांना ते घर बांधायचं असतं। त्यावेळेस मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही वन बाय वन आपण एक एक गोष्ट या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण प्लॅन हा चांगल्या इंजिनियरकडनं फायनल करून घेतला पाहिजे। तर हे का केलं पाहिजे, जेव्हा आपण आपला प्लॅन प्रॉपर फायनल करून घेतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला पुढे जाऊन त्यामध्ये कुठल्याही चेंजेस करायची गरज पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला शुअर असतं की आपला प्लॅन असा आहे, आपलं घर असं होणार आहे, त्यामुळे आपलं बजेट आपण त्या प्लॅननुसार डिसाईड करू शकतो। बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, बरेचसे आपले मित्र काय करतात, आपल्या एखादा नातेवाईकांमधला कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा नातेवाईकांमधला कोणीतरी एक इंजिनियर असतो किंवा त्यांनी तसं घर बांधलेलं असतं, त्याच्याकडनं प्लॅन घेतात, मग तो घराचं काम सुरू करून देतात, प्लॅन नंतर फायनल करू असं बोलतात। त्यावेळेस काय होतं, जसं तुम्ही पुढे जातात तर तुमच्या अपेक्षा वाढत जातात, तुम्ही नंतर त्यामध्ये चेंजेस करत जातात। त्यामुळे जसे नंतर चेंजेस केले गेल्यामुळे किंवा कॉन्ट्रॅक्टरनं एखादा प्लॅन घेतल्यामुळे किंवा प्लॅन फायनल न करता काम सुरू केल्यामुळे तुमचं या ठिकाणी बजेट कोलमडू शकतं, तुम्हाला खर्चाचा अंदाज येत नाही। त्यामुळे पूर्ण प्लॅन आधी प्रॉपर फायनल करा, त्यानंतर घराचं काम चालू करा। त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या घराचं काम चालू करतो त्यावेळेस आपल्या घराचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ज्याला आपण घराचं काम देणार आहोत, त्या माणसाने कुठे कामं केले आहेत का, त्याने 4 कामं केलेली आहेत का ते तुम्ही बघून घ्या आणि त्याने ते काम वेळेत पूर्ण केलेले आहेत का किंवा त्याचे जुन्या मालकांसोबत काही वाद झालेले आहे का, या गोष्टी देखील आपण बघून घेतल्या पाहिजे। कारण मित्रांनो, घराचं बांधकाम हा मोठा व्यवहार असतो, त्यामध्ये आपण मोठे पैसे आपल्या कॉन्ट्रॅक्टरला देणार असतो। आयदर तुम्ही त्याला होलसेल म्हणजे विथ मटेरियल काम दिलेलं असो किंवा लेबर रेटने काम दिलेलं असो, दोन्हीमध्ये तुमचे खूप जास्त प्रमाणात पैसे तुम्ही त्याला देणार असता। त्यामुळे खूप जबाबदारीचं काम हे कॉन्ट्रॅक्टरचं असतं। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर निवडताना तो कॉन्ट्रॅक्टर वेळेत काम पूर्ण करतो का, त्याचे जुन्या मालकांसोबत काही वाद आहेत का, वाद झालेले होते का, किंवा त्याने त्या घराच्या वेळेस काय चुका केल्या किंवा काही कामं त्याने अर्धवट सोडले का। तर हे का सांगतो मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपला कॉन्ट्रॅक्टर काय करतो, काम अर्धवट सोडतो काय सुरुवातीला काम मिळवण्याच्या नादात बरेचसे कॉन्ट्रॅक्टर मार्केट रेटपेक्षा कमी भावात काम घेतात। म्हणजे जर समजा 270 280 रुपये पर स्क्वेअर फीट जर काम चालू असेल, काही कॉन्ट्रॅक्टर फक्त काम मिळवण्यासाठी 250 240 रुपयांनी काम घेतात। नंतर त्यांच्याकडे लेबर तेवढे स्किल्ड लेबर नसतात, त्यांच्याकडे त्यांना माणसं उपलब्ध होत नाही, मिस्त्री उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते काम वेळेवर अर्धवट सोडून निघून जातात किंवा त्या कामाला खूप जास्त विलंब लावतात। त्यामुळे तुमचा कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यावर तुम्हाला ट्रस्ट आहे का, तो माणूस गॅरंटेड आहे का, त्या माणसाने समाजात चांगले कामं केले आहे का, हे नक्की बघून घ्या, त्यानंतर व्यवहार करा। 5-10 रुपये इकडे तिकडे होऊ द्या, पण चांगला कॉन्ट्रॅक्टर निवडा, जेणेकरून तुमचा पुढचा खर्च आणि मनस्ताप हा वाढणार नाही। मित्रांनो, त्यानंतर जेव्हा आपण घराला टाईलिंग करतो किंवा जेव्हा आपल्या घराचं काम होतं, जेव्हा आपल्याला घराचं फिनिशिंगसाठी आपल्याला टाईलचं काम करायचं असतं किंवा फरची बसवायची असते, किचनसाठी आपल्याला ग्रॅनाइट लागतं, डोअरच्या फ्रेमसाठी देखील आपल्याला ग्रॅनाइट लागतं, त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी, खिडक्यांसाठी, विंडोजसाठी देखील ग्रॅनाइट लागतं। त्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, किचनसाठी वेगळं ग्रॅनाइट घेतो, वेगळ्या कलरचं ग्रॅनाइट घेतो, खिडक्यांसाठी वेगळ्या कलरचं ग्रॅनाइट घेतो, दरवाजांसाठी वेगळ्या कलरचं ग्रॅनाइट घेतो, उंबरापट्टीसाठी वेगळ्या कलरचं ग्रॅनाइट घेतो। तर मित्रांनो, याने काय होतं, तुम्हाला सगळ्या क्वांटिटी बरोबर मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचं ग्रॅनाइट त्या ठिकाणी घ्यावं लागतं, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वेस्टेज आणि ब्रेकेज होतं। जर तुम्ही सिंगल पीस ग्रॅनाइट ज्यावेळेस घेता त्यावेळेस त्यामध्ये जास्त प्रमाणात ब्रेकेज होत नाही, उरलेलं मटेरियल तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वापरू शकता, खिडकीचं मटेरियल तुम्ही दरवाजासाठी वापरू शकता, दरवाजाचं मटेरियल किचनसाठी वापरू शकता। त्यामुळे जर तुम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळं ग्रॅनाइट घेतलं आणि त्याची जर क्वांटिटी तुम्हाला बरोबर मिळेल नाही, तुमचं ब्रेकेज जास्त होणार आहे, तुमचं नुकसान त्यामध्ये जास्त होणार आहे, तुम्हाला जास्त मटेरियल परचेस करावं लागणार आहे, त्यामध्ये देखील तुमचा अवांतर खर्च हा होणार आहे। मित्रांनो, त्यानंतर जेव्हा आपल्याला घर बांधायचं असतं, जेव्हा आपण आपला प्लॅन फायनल करतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला 2 BHK आपलं घर असेल, म्हणजे आपल्या घरामध्ये एक हॉल, 2 बेडरूम, एक किचन आणि पोर्च असेल, तर आपण शक्यता एक बेडरूम हा फर्स्ट फ्लोअरला घेतला पाहिजे किंवा जेवढं शक्य होईल तेवढं काम आपण फर्स्ट फ्लोअरला केलं पाहिजे। ग्राउंड फ्लोअरला जेवढं कमीत कमी काम करता येईल ते केलं पाहिजे। तर ते का केलं पाहिजे, जेव्हा आपण ग्राउंड फ्लोअरला जास्त काम करतो किंवा ग्राउंड फ्लोअरला आपला एरिया जास्त असतो, त्यावेळेस काय होतं, आपल्याला त्या ठिकाणी फाउंडेशनचा खर्च येतो,
प्लिनचा खर्च येतो, एक्सकॅव्हेशनचा खर्च येतो, प्लिंथ फिलिंगचा खर्च येतो, आपलं त्या ठिकाणी स्टील वाढतं, कॉन्क्रीट वाढतं, सगळ्या गोष्टी वाढतात. ज्यावेळेस आपण फर्स्ट फ्लोअरला समजा आपण एक बेडरूम खाली स्किप केला आणि तो फर्स्ट फ्लोअरला घेतला, तर आपला फर्स्ट फ्लोअरला त्या बेडरूमसाठी फाउंडेशनचा खर्च झिरो होणार आहे, प्लिनचा खर्च झिरो होणार आहे, त्या ठिकाणी आपलं स्टील वाचणार आहे, सिमेंट वाचणार आहे, आपली मजुरी वाचणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्या वाचणार आहे. त्यामुळे जर शक्य होत असेल तर आपल्या प्लॅनमध्ये जर आपल्याला 2 BHK घर बांधायचं असेल किंवा 3 BHK किंवा जेवढ्या जास्त रूम्स आपल्या घरामध्ये असतील, जास्तीत जास्त रूम्स आपण फर्स्ट फ्लोअरवरती घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपला खर्च देखील कमी होईल आणि आपल्या बंगल्याला, आपल्या घराला लुक देखील चांगला येईल. आपण बघितलं असेल बरेचसे बंगले असतात, खूप मोठे मोठे असतात, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीटचे असतात, पण त्यांना आणि ते ग्राउंड फ्लोअरला असतात, त्यामुळे त्यांचा व्ह्यू किंवा त्यांचं इलेव्हेशन तेवढं उठून दिसत नाही. पण मित्रांनो, तुम्ही असे छोटे छोटे या ठिकाणी जे घरं किंवा बंगले बघितले असतील की ते 1000-1100 स्क्वेअर फीटचे असतात आणि त्यांच्या एक बेडरूम खाली असतो, एक बेडरूम वरती असतो किंवा 2 बेडरूम वरती असतात, त्यामुळे ते खूप टोलेजन घर असं दिसतं. त्यामुळे आपल्याला टेरेसचा देखील प्रॉपर यूज करता येतो आणि आपल्या घराचा आपल्याला या ठिकाणी लाभ देखील घेता येतो. त्यामुळे मित्रांनो, ग्राउंड फ्लोअरला जेवढं कमी बांधकाम आपल्याला करता येईल तेवढं कमी करा आणि फर्स्ट फ्लोअरला जे बांधकाम करता येईल तेवढं बांधकाम करा, जेणेकरून तुमचा चांगला खर्च कमी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपल्याला आरसीसी स्ट्रक्चरचं घर बांधायचं असतं किंवा आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर आपल्या घराचं ज्यावेळेस असतं, त्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याचशा वेळेस आपले मित्र काय करतात की ज्या आपल्या आउटर वॉल असतात, म्हणजे बाहेरच्या भिंती असतात, त्या देखील 9 इंची त्याची साईज असते आणि ज्या इंटरनल वॉल्स म्हणजे आतल्या भिंती असतात त्या देखील 9 इंचाचे घेतात. त्यामुळे काय होतं, तुमच्या रूम साईजेस देखील छोट्या होतात, तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये विटा लागतात, जास्त प्रमाणामध्ये मटेरियल तुम्हाला लागतं, सगळ्या गोष्टी वाढतात, त्यामुळे तुमचा खर्च देखील वाढतो. जर आपलं आरसीसी स्ट्रक्चर असेल तर त्यावेळेस आपण बाहेरील भिंती या 9 इंचाच्या आणि आतील भिंती या 4 इंचाच्या घेतल्या पाहिजे. फक्त त्यासाठी आपलं स्ट्रक्चर हे आरसीसी असलं पाहिजे, म्हणजेच फुटिंग, बीम, कॉलम आणि स्लॅब हे पूर्ण स्ट्रक्चर आपलं असलं पाहिजे. तेव्हा आपण आतील भिंती या 4 इंचाच्या घेऊ शकतो. त्या घेतल्याने आपला खर्च देखील कमी होईल आणि आपल्या रूम साईजेस देखील काही प्रमाणामध्ये 3-3 इंच या साईज मध्ये वाढणार आहे. ही एक गोष्ट आपण करू शकता. आणि मित्रांनो, घर बांधताना ज्यावेळेस आपण मटेरियल सिलेक्ट करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण स्टील घ्यायला जातो, तर आपण स्टील घेताना ते स्टील प्रायमरी आहे का सेकंडरी आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे. बऱ्याचशा केसमध्ये काय होतं, एखादा जो आपल्या लोकल गावाकडे एखादा डीलर असतो, तो काय करतो, त्याच्याकडे दुकान असतं, तो काय करतो, स्टील आणतो, त्याच्याकडे बऱ्याच वेळेस कंपनीचं स्टील नसतं, ISI मार्कवाला स्टील नसतं, कमी 2-3 रुपये कमी मिळतं म्हणून आपण ते स्टील घेतो, पण त्या स्टीलमध्ये तेवढी पाहिजे तेवढी स्ट्रेंथ नसते, त्याला ISI मार्क नसतो, कुठलाही ग्रेड त्या स्टीलला नसतो. त्यामुळे स्टील घेताना कधी पण त्याचा ग्रेड आपण चेक करा, ग्रेड चांगल्या क्वालिटीचा आहे का, ते स्टील चांगल्या कंपनीचं आहे का, ते देखील आपण बघून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, त्यानंतर जेव्हा काय करतो, आपल्याला घर बांधायचं असतं, आपल्याला 1200 स्क्वेअर फीटचं जे काय आहे ते घर बांधायचं असतं, आपण सुरुवातीला काय करतो, मटेरियल कलेक्ट करायला प्रयत्न करतो की मटेरियल घेऊ, मटेरियल स्टोअर करून ठेवू. तर त्यामध्ये सिमेंट, मित्रांनो बरेचसे असे आपल्याला डीलर्स मिळतात की जे आपल्याला बोलतात की तुम्ही एक गाडी सिमेंट घ्या, म्हणजे 100 बॅग सिमेंट घ्या, तुम्हाला त्यामागे 10 रुपये 20 रुपये मी कमी करून देतो. तर त्यावेळेस मित्रांनो आपण काय केलं पाहिजे, नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. पण बऱ्याचशा वेळेस काय होतं मित्रांनो, सिमेंट हे 3 महिन्यापेक्षा जास्त जुनं नसावं. काय होतं, त्यामध्ये स्ट्रेंथमध्ये फरक पडतो किंवा त्याची क्वालिटी देखील कमी होण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे कधी पण सिमेंट घेताना ते सिमेंट 3 महिन्याच्या आतीलच असावं किंवा जेवढं नवीन सिमेंट असेल ते असलं पाहिजे. नक्कीच क्वांटिटीमध्ये सिमेंट घेतल्यानंतर किंवा क्वांटिटीमध्ये कुठलाही बिल्डिंग मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला 2 पैशाचा फायदाच होणार आहे. पण तो फायदा होताना ते सिमेंट 3 महिन्याच्या आतलं आहे का किंवा त्याला जास्त दिवस झाले नाही का, हे देखील आपण त्याची एक्सपायरी डेट चेक करून घेतली पाहिजे. तसेच मित्रांनो, वाळू घेताना आपल्याला वाळू हा खूप इम्पॉर्टंट असतो. बऱ्याचशा भागात आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला नदीची वाळू सध्या मिळत नाही, आपल्याला आर्टिफिशियल सँड घ्यावे लागते. त्यावेळेस काय करतो आपण, आपल्या मनात असे गैरसमज असतात की आर्टिफिशियल सँड चांगली नाही, आपण नदीची वाळू घेऊ. आपण कुठून तरी बघायला जातो, ती कुठली तरी एक नद्याची वाळू असते किंवा ओढ्याची वाळू असते, ज्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे काय होतं, आपल्या त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनला पैसे जातात, वाळूला पैसे जातात. त्यानंतर आपलं त्या ठिकाणी सिमेंटचं प्रमाण देखील प्लास्टरसाठी आणि ब्रिकवर्कसाठी जास्त यूज होतं, तो देखील आपला खर्च वाढतो आणि फ्युचरमध्ये आपल्या भिंतीला क्रॅक येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शक्य होईल तेवढे चांगली वाळू बघितली पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन कमी अंतरात असेल तर चांगलंच आहे, कारण जेणेकरून तुम्हाला कमी भावात ती वाळू मिळणार आहे. तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो, या तुम्ही पाळल्या पाहिजे, या तुम्ही बघितल्या पाहिजे. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. माझ्याकडे असे खूप सारे उदाहरण आहेत मित्रांनो की ज्यांनी घराचं काम चालू केलं होतं एक ठराविक बजेट घेऊन, पण त्यानंतर त्यांचं बजेट खूप जास्त प्रमाणात वाढलं. का? कारण त्यांनी ह्या चुका केल्या. त्यांनी त्यांचा प्लॅन फायनल केला नाही, त्यांनी 3 महिन्यापेक्षा जास्त जुनं सिमेंट घेतलं, त्यांनी या ठिकाणी ग्रॅनाइट प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं घेतलं,
त्यांनी या ठिकाणी आतल्या वॉल्स 9 इंचाच्या घेतल्या, 4 इंचाच्या घेतल्या नाही, त्यामुळे त्यांचं वाळू वाढली, सिमेंट वाढलं, मजुरी वाढली, या सर्व गोष्टी वाढल्या. आणि बऱ्याचशा लोकांना या गोष्टीचा पश्चाताप आज मितीला झाला आहे मित्रांनो, की त्यांनी ग्राउंड फ्लोअरला जास्त रूम्स घेतल्या आणि फर्स्ट फ्लोअरला काहीच केलं नाही. म्हणजे जर 2000 स्क्वेअर फीटचं घर तुम्ही बांधताय किंवा 1500 स्क्वेअर फीटचं घर बांधताय, तुम्ही 1000 स्क्वेअर फीट हे ग्राउंड फ्लोअरला घ्या आणि त्याच्यातले 500 स्क्वेअर फीट तुम्ही फर्स्ट फ्लोअरला घ्या, जेणेकरून 500 स्क्वेअर फीटला जो तुम्हाला प्लिंथ लेवलला जो 20% खर्च होणार आहे, म्हणजे जर 500 स्क्वेअर फीटला जवळजवळ तुमचा 2 ते 3 लाख रुपये तुमचे फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर वाचू शकतात. त्यामुळे तुमचं घर देखील चांगलं दिसतं. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मित्रांनो यामध्ये माझा कुठेही फायदा नाही, तुम्हाला फायदा झाला पाहिजे. कारण आयुष्याची कमाई लावून आपण घर बांधत असतो, त्यामध्ये कुठेही आपली चूक झाली नाही पाहिजे किंवा आपली कष्टाची कमाई वाया गेली नाही पाहिजे, हाच माझा एक प्रामाणिक उद्देश घेऊन मी मित्रांनो आपल्यासाठी हे व्हिडिओज बनवत असतो. यामध्ये माझी खूप जास्त मेहनत असते मित्रांनो, यासाठी खूप जास्त प्रमाणात मला वेळ द्यावा लागतो, त्यानंतर मी हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणत असतो. तर मित्रांनो बरेचसे आपले मित्र अजून पण सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आहे आपल्या लोकांसाठी आहे, की आपले बरेचसे लोक मित्र मला कॉल करतात, मला मेसेज करतात की सर तुमच्यामुळे आम्हाला या गोष्टी माहीत झाल्या, या गोष्टी माहीत झाल्या नाही. तर मित्रांनो इंडिव्हिज्युअली जाऊन मी प्रत्येकाला या गोष्टी सांगू शकत नाही, तर आपला या युट्यूबच्या माध्यमातून मी या गोष्टी सर्वांसमोर मांडत आहे. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला अशा लोकांसोबत शेअर करा की ज्यांना घर बांधायचं आहे, ज्यांना घर बांधकामाची माहिती पाहिजे आहे, अशा लोकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अजून असेच नवनवीन खूप चांगल्या चांगल्या टॉपिकवर व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहणार आहे. आपले व्हिडिओज कंटिन्यू येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन जेणेकरून तुम्हाला येईल. तर मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जर काही प्रश्न असतील काही कमेंट्स मध्ये नक्कीच या ठिकाणी सांगा. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. धन्यवाद.